नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपण चार्ट्स कसा बनतो ते पाहणार आहोत. तर तुम्हाला इयत्ता 8वी 9वी 10वी मध्ये शिकत असताना एक ग्राफ काढायचा कसा, आलेख कसा काढायचा याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. प्रत्यक्षात गणित शिक्षकांनी तुम्हाला माहिती दिलेली असेल. तुम्हाला माहित असेल की आलेख काढत असताना तिथे दोन अक्ष असतात. एक असतो एक्स अक्ष आणि दुसरा असतो वाय अक्ष. हा एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे. तर या ठिकाणी हा एक्स अक्षावरती हे टाइम फॅक्टर असतो. टाइम फॅक्टर म्हणजे समजा डे हा टाइम फॅक्टर असेल, हा डी म्हणजे डेली, डे हा टाइम फॅक्टर असेल तर तुम्हाला इथे दिसेल, तुम्हाला आता इथे 15 सप्टेंबर दिसते मंडेची, त्याच्या आधीची 12 सप्टेंबर आहे, म्हणजे 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला सुट्टी होती म्हणून 15 सप्टेंबर आला. हा बघा 12 सप्टेंबर शुक्रवार आहे, 15 सप्टेंबर सोमवार आहे, 12 सप्टेंबरला शुक्रवार होता, 13 सप्टेंबर शनिवार, 14 सप्टेंबर रविवार. शनिवार रविवारी मार्केट बंद असतं, त्यामुळे त्याचे तिथे डेटा मिळत नाही आहे. त्याच्या अगोदर 11 सप्टेंबर थर्सडे, त्याच्या अगोदर बुधवार 10 सप्टेंबर, त्याच्या अगोदर 9 सप्टेंबर, 8 सप्टेंबर. म्हणजेच प्रत्येक दिवसामध्ये जी काही त्या शेअरशी, म्हणजे इथे बेड्स फंड्स आहे, कंपनी आहे, त्या कंपनीची प्रत्येक दिवसाची मुवमेंट तुम्हाला जी झालेली आहे ती या एका बारमध्ये दिसत आहे. आता म्हणजे ही टाइम फॅक्टर इथे आला डेली, आणि ही प्राइस फॅक्टर आहे बघा. म्हणजे किती 9, 80, 10, 10, 20, 10, 40, 10, 50, 60, 10, 80, 10, 11, 11, 20. आता ह्याची सध्याची क्लोज प्राईस 11.21 आहे म्हणून ती 11.21 दाखवते. 11.40, 11.60, 11.80, 12 ही आहे, म्हणजेच ही प्राइस फॅक्टर आहे. इथे आता आपण कर्सर ठेवला की इथे तुम्हाला वरच्या बाजूला बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, त्यामध्ये ओ म्हणजे ओपन प्राइस, एच म्हणजे हाय प्राइस, एल म्हणजे लो प्राइस आणि सी म्हणजे क्लोज प्राइस. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 15 तारखेच्या दिवसामध्ये ओपन प्राइस त्याची किती आहे, 11 रुपये 45 पैसे. हाय प्राइस पण 11 रुपये 45 पैसे आहे, लो प्राइस 11 रुपये 16 पैसे आहे आणि क्लोज प्राइस 11 रुपये 21 पैसे आहे. म्हणजेच त्या शेअरची प्राइस 0.03% कमी झालेली आहे पूर्वीपेक्षा, म्हणून ती तुम्हाला तशी दिसत आहे. म्हणजे आता आपण फक्त पाहणार आहोत कोणतं, की हा ग्राफ कसा तयार होतो, म्हणजे त्यात कोणत्या प्राइजेस तिथे मार्क केलेल्या असतात हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ओपन प्राइस, लो प्राइस, क्लोज प्राइस आणि हाय प्राइसचे इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण पुढच्या अध्यायामध्ये